डोंगराच्या पायथ्याशी असलेलं वाघापूर नावाचं गाव. घरात चिमणीचे तिवतिवणारे दिवे. हे गाव भाकरीच्या शोधात आलं अन उभं झालं. गावात पाण्याचा पत्ता नाही. 2 किलोमीटर पायपीट करून सखाराम पाटलाची बारं विहिरीवरून पाणी आणावं लागायचं. डोंगराच्या पायथ्याशी खडकाळ जागेवर अतिक्रमण करून बसलेली या गावची वस्ती. सारं गाव मजूरदार. काबाड कष्ट करावं, घाम गाळावं अन जीवन जगावं. जवळच्या शहरात येवत्याले कामाला जायचं. शहरात जाऊन काम करणारे कोणी ढकलगाडी ओढत होते, कोणी हमाली करत होते. काही बाया माणसं इमारतीचे पायवे खोदत होते, तर काही लोक सडकेवर काम करण्यासाठी जात होते. या गावाचा तुक्या मात्र हुशार होता. काचेच्या फ्रेममध्ये सर्व जाती धर्माचे फोटो चिकटवून विकण्याचा धंदा पत्करला. देशातले सारे धर्म एका पेटाऱ्यात बंद करून तो एक एक काढून विकायचा. त्याच्या पेटाऱ्यात संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्विरी होत्या. जसा माणूस भेटेल तसा तो फोटो काढून घ्यायचा. शहरात पायपीट करताना कोणत्या मोहल्ल्यात कोणता फोटो चालतो याचं त्याला ज्ञान झालं. फोटो विकून गावाकडे येताना तो एकाच तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. काय देश वाटून घेतला या लोकांनी. जाती धर्माच्या नावावर एकमेकांची दुश्मन झाली. अरे, आम्ही झोपडीतली माणसं, तुम्हाला एकत्र ठेवतो, कधी सुधराल तुम्ही. गावात वेगवेगळ्या व्यवसाय करून जगणारी माणसं धडपडत होती. धड शिक्षणाचा पत्ता नाही. सारं गाव अडाणी. गावात 4थ्या वर्गापर्यंत कशीबशी शाळा आली. पण पोरं नाल्यावर जाऊन मासोळ्या खेकडे पकडायचे. मास्तर शाळेंच्या समोर 4-5 पोरांना कसा बसा शिकवायचा. त्याचं मन लागत नव्हतं. मास्तर पोरांना म्हणायचा, तू सांग बंड्या, शिकून काय होशील. सर, मी शिकून मोठा साहेब होईल. तू सांग रे कवड्या. सर, मला सुट्टी देता का. माई म्हणत होती संध्याकाळी कोरड्यासाठी सोय करायचे. मासोळ्या धरून आणतो. मी खयावरलं महातेर घेऊन येतो. पांडू मास्तरच्या कपाळावर आट्या पडायच्या. मस्त. मात्र सदाच्या जागोला नेहमी विचारायचा, तू काय होशील रे. जागो म्हणे, मी समाज सुधारक होईल. पांडू मास्तराच्या चेहऱ्यावर जागो पोरानं असं म्हटलं का आनंद व्हायचा. हे पोरगं या गावासाठी काहीतरी करण असं मास्तरांना वाटायचं. त्यातच तो समाधान मानायचा. सदू काका दारिद्र्यानं वाकून गेलेला, पण त्याला शिक्षणाचं महत्त्व होतं. आपण शिकलो नाही म्हणून आपली जिंदगी अशी झाली आहे, पण लेकराची जिंदगी आपण जपली पाहिजे. तो आपल्या बायकोला म्हणायचा, पार्वती, आपण कष्ट करू, घाम गाळू, पण उपास तापास काहून आहे काही कळत नाही. मर काम करून पुरी पैसा हातात मिळत नाही. आपली जिंदगी सुधारण्याची आशा दिसत नाही. आपण आता पोराला शिकू, त्याला मोठं करू. अहो, मी तेच म्हणते धनी, त्याला आपण जवळच्या शहरांमध्ये शिकाया पाठवू. पोरगं शिकलं, नोकरीला लागलं, घरात सून येईल, पैशानं घर भरलं, म्हातारपणी आपला आसरा होईल. त्याची मी जिंदगी सुधारत. आपलं आयुष्य आता बर्बाद झालं, पण ह्यो पोराला आपण साहेब करू. आपलं हाल झालं तरी चालेल, पण जागोला आपण साहेब करू. पार्वती, समजदार आहेस, आपण जोडीने काम करू. अहो धनी, म्या मनाचं तुम्ही बोलून राहिले हो. सदू पार्वती आपल्या जागेसाठी रात्रंदिवस काबाड कष्ट उपसत होते. संतू खंती खोदायचा, घामात झोक व्हायचं. दुपारच्या वेळेला मातीच्या ढिगाऱ्यावर बसून पडक्यातली भाकर सोडायचा. पार्वती लुगडेच्या पदरानं त्याची घामानं ओली झालेली पाठ पुसायची. धनी, लय थकला तुम्ही, शांत मनानं भाकर खावा. पार्वती केसाच्या बाटा मागे सारायची. पदरानं आपलं बी चेहरा पुसून घ्यायची. नवऱ्याला म्हणायची, जागो शाळेत गेला असेल. हो, गेला. तो चांगला शिकत आहे, दररोज वेळेवर जात आहे, पण काय करायचं. त्याच्यासाठी संध्याकाळी शिळी भाकर ठेवायची. आठवण राहिली नाही हो. होत नव्हती भाकर. मी घेऊन आलोय. पोरगं उपाशी शाळेत गेलं. शाळेतून घरी आलं की त्याला दुरडी रिकामी दिसेल. पोरगं भुकेनं हाकातून जाईल. एडी हाय व माय लेकराची.
मी भाकर घेऊन आली आहे. त्याचा घास तोंडातल्या तोंडात पळत होता, जात नव्हता. सदूनं समजावलं, आपण बिगी काम करून शांत जाऊया. तू जेव आधी. अहो, पण कसं लेकरू भाकरीसाठी तडफडन. मायबापाचा जीव गुदमरून गेला. खंतीच्या मातीवरले श्रम काळजीने अधिकच भडका घेत होते. जागृती शिक्षण आपल्या श्रमाचे मूल्य ठरवणारे होईल याचा नेम आई वडिलांच्या ममतेने घेतला. दिवसामागून दिवस जात होते. जागो मोठमोठा होत होता. एक वर्ग वर चढत होता. येवत्याला तो MAच्या शेवटच्या वर्षात दाखल झाला. पोरग शिकत असलेलं पाहून सदू पार्वतीच्या कष्ट करण्याचा वेग दुपटीने वाढला. गावात जागोचं शिक्षण पाहून आश्चर्य व्यक्त होतं. वाघापूरच्या गवताच्या झोपडीत एक शिक्षणाचा चिमणीचा दिवा पेटला होता. जागो कॉलेजमध्ये शिकत असताना आपलं भाराभार दुःख सोबतीला घेऊन वाढत होता. आपल्या आजूबाजूच्या कष्ट करणाऱ्या समाजाची जाणीव त्याला असल्यामुळे त्याला तीव्रतेने जाणवत होती. देशाची घटना स्वातंत्र्य समतेवर आधारित आहे. कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या माणसाचे अधिकृत त्यात आहेत. मग ही असमानता कशी? आपल्या गावची संपूर्ण माणसं घाम गाळतात, मग हे प्रचंड दारिद्र्य कसे? जागो शिक्षण घेत असताना असंख्य प्रश्न स्वतःलाच विचारत होता. त्यातूनच त्याच्यातली समाज मन प्रहार करीत जागं झालं. जागो मेरिटमध्ये पास झाला. त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. सदूच्या कष्टाचं चीज झालं. पार्वतीने आपल्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवला. लेकरा, उपास तापास दिस काढून शिकला आहेस. एका दरिसावर शिकणारं लेकरा. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सदू बायकोला म्हणाला, अगं रडतीस कशाला? खुशीने रडून घेतीया. हृदयाचा बांध फुटला. आज लेकरू हाल अपेक्षित शिकला आहे. सदू समजावत होता, आता आपण साहेबाचं मायबाप झालोया. पोरग साहेब होईल. मस्त मजेत दिवस जातील. आता आपण थकलोया. काम बी होत नाही. कधीवरती माती उपसून उपसून छातीचा भाता झाला आहे. पाहता पाहता जागो MA होऊन 1 वर्ष असंच गेले. सदू पोराच्या नोकरीच्या आशा धरून होता. जागो मुंबईला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला. जाताना त्याच्याजवळ तिकिटाचे पैसे नव्हते. सदन उसनवारी करून 500 रुपये जुळवले. रेल्वेची वेळेवर रिझर्वेशन न मिळाल्याने जागो 3rd क्लासच्या डब्यात घुसला. तिथे उभा राहण्यासाठी जागा नव्हती. एवढा डबा तुडुंब भरला होता. धामणगाववरून मुंबईपर्यंत त्याला उभंच जावं लागलं. कसाबसा नोकरीच्या ओढीने तो इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचला. एका औषधाच्या कारखान्यात जनरल मॅनेजरची जागा होती. एकाच जागेसाठी 100 वरचे युवक आले होते. जागो MA फर्स्ट मेरिट होता. त्याची एवढी पात्रता इतरांमध्ये नव्हती. संपूर्ण दिवस मावळतीला आला. नंतर जागोचा पुकारा झाला, जागो सदू मडावी. जागो हरकून मी आय कमिंग सर म्हणून आत शिरला. वाकून नमस्कार केला. साहेबांना इंटरव्ह्यू सुरू केला. तुमचं नाव? जागो सदू. गाव? वाघापूर. क्वालिफिकेशन? MA फर्स्ट मेरिट. इंटरव्ह्यू घेणारे चकित होऊन पाहताच राहिले. व्हेरी गुड. तुमचे वडील काय करतात? खंती खोदतात. व्हॉट्स ए खंती? खंती मीन्स सडकेवर माती टाकतात. किती पैसे देऊ शकता? काही नाही. कुठून देऊ? आई वडिलांनी कष्ट करून शिकवलं. साहेब, नोकरी द्या. त्यांची ऋण फेडायची आहेत. तुमचे क्वालिफिकेशन व्हेरी गुड, पण पैसे देऊ न शिकल्याने आमचा नाईलाज आहे. जागो विनवणी करीत होता, पण शेवटी त्याला निराशा होऊन परतावे लागले. सर्टिफिकेटच्या कागदाकडे पाहून तो मुळमुळ रडू लागला. त्याची मायबाप पोराच्या परतीची वाट पाहत होते. आता आपलं पोरगं साहेब होणार या आशेने आनंदित होते. जागो हिरमुसला. चेहरा घेऊन परत आला. आल्या आल्या झोपडीत घुसला. सदू पोराजवळ जाऊन विचारित होता, तू नक्कीच साहेब झाला असशील. तू शिकलाच तसा आहे. जागो हळूच बोलला, बा, नोकरी लागली नाही. काहून रे पोरा? ते 1 लाख रुपये नोकरी लावायचे मागत आहेत. नुसता चोर बाजार सुरू झाला. बा, या देशात भ्रष्टाचार सुरू झाला. शोषण सुरू झालं. एका कष्ट करणाऱ्या मजुराच्या पोराला हे लोक लाच मागायला लागले. अरे, पण पोरं आता आपण कसं करायचं? यांच्या विरुद्ध लढायचं. शोषणाविरुद्ध आवाज उठवायचा. झोपडीतल्या माणसांना चेतवायचं. त्यांचे हक्क मागायचे. म्हणजे पोरातून नोकरी करणार नाही का? कशी नोकरी करू? कसा साहेब होऊ? बा, तूच सांग.
1 लाख रुपये कुठून द्यायचं? पार्वती हे सारं ऐकून रडत होती. तिचा पदर अश्रूंनी चिंब भिजला होता. तिचा हुंदका बाहेर येत नव्हता. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. सदू पोराला समजावत होता, पोरा, नोकरी मिळव, त्या बिगर काही खरं नाही. जागो इंटरव्ह्यू देत होता, पण जिथे तिथे पैशाची मागणी होत होती. तो इंटरव्ह्यू देऊन थकला, निराश झाला. जागोनं झोपडीतली ही कष्ट करणारी माणसं जागृत करण्याचा सपाटा लावला. वाघापूरच्या गावातील लोकांची पहिली सभा घेतली. त्यांचं तत्त्वज्ञान सांगणारा कित्येक दिवसानंतर त्यांचा मसीहा त्यांना भेटला. तो घटनेवरची हक्क सांगायचा. लोक टाळ्या वाजवायचे. जागोला समाज सुधारणेचे वेड लागलं. म्हातारा झालेला पांडू मास्तर जागोला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला जागोची बालपण आठवले. जागो, तू काय होशील? मी समाजसुधारक होईल सर. जागो खरोखरच समाजसुधारक झाला होता. पांडू मास्तरच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. भुकेल्या घरातला सुशिक्षित झालेला समाजसुधारक जागो दिवसभर झोपडीत राहणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा. तहसीलीत जाऊन छोटी मोठी कामे करायचा. कलेक्टरला भेटून त्यांच्या समस्या मांडायचा. रात्री उशिरा घरी यायचा. त्याचे मायबाप अजूनही खंती उपसायला जात होते. थकले तरी त्यांना काम करणं आवश्यक होतं. सदूनं काम केलं नाही तर चूल बंद होईल. जागो, आल्याची चाहूल लागतात सदू जागेवर चवताळायचा. आता हे पोरगं लीडर झालं या. अरे, रक्ताचं पाणी करून शिकवलं. जा, ह्यो छंद सोडून दे. आधी नोकरी मिळव. लई भाषण कराय शिकला म्हणून लोक सांगतात. पार्वती जागोचा भाग घ्यायची. पोराले दुखवू नका, एवढं शिकलं सवरलं, मग सोन्यासारखं पोरगं. तू त्याला लाडव. एवढं शिकलं आणि आम्हासनी उपाशी मारत आहे. ऐतं खाऊ. नोकरी करायचं जीवावर आले त्याच्या. तुझ्यासाठी काही नाही केलं, पण बा, नोकरी लाच दिल्या बगैर मिळत नाही. मी पाया पडतो साहेबांच्या. आपली बेकारी कशी दूर होईल? पोराला टोचून बोलू नका हो. सोन्यासारख्या जीवाला दुखवू नका. सदू आपल्या पोराला नोकरीसाठी टच बोलत होता. जागो सारं सहन करून समाजकार्य करण्यासाठी एक पाऊल पुढे जात होता. त्याचं तरुण मन राहून उसळत होतं. त्याच्या हृदयात डोंब भरून आला. सदूला त्याच्या पोराच्या खूप वार्ता यायच्या. जागो समाजासाठी झटतो. त्याचं भाषण धुवाधार आक्रमक असल्याचं लोक त्याच्या बाजजवळ सांगायचे. तसा सदू चिडायचा. आपलं पोरगं वाया गेलं. म्हातारपणी आपल्याला उपाशी ठेवत आहे असं त्याला वाटायचं. सांगून झोपडपट्टीवासियांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्याचे ठरविलं. सर्व गावकरी जमा झाले. पांडू मास्तरनं मोर्चाचं पॅम्पलेट सदूला दाखवले. तुझा पोरगा लय मोठा समाजसुधारक झाला. हे बघ, गरिबासाठी आंदोलन करीत आहे. सदूला रागाच्या भरात मोर्चाचं कागद फाडून टाकला. आम्ही कष्टकरी मरीत आहो आणि पोराले भलता छंद लागला आहे. येऊ दे त्याला. तेवढ्यात जागो आलाच होता. जागो, तू काय चालवले? काही नाही रे बा. नोकरी धुंडत नाही का? नाही, मी नोकरी करणार नाही. आम्ही कसं जगावं तूच सांग. बा मी काही तुमचं एकट्याचे लेकरू नाही, तर समाजाचं पोर बी आहे. आम्हाला भाकरी कशा मिळतील? बा, मी काही तुझ्या एकट्याच्या भाकरीचा विचार करू की या समध्या लोकांच्या? सदू पोराकडून नुसतंच डोळे फाडून पाहत राहिला. ठरल्याप्रमाणे झोपडपट्टीवासियांचा मोर्चा कलेक्टर कचेरीवर निघाला. जागोनं मोर्चेकरांना आपल्या हक्कासाठी आक्रमक बनविला होता. झोपडीतील माणसं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आली. मोर्चा कलेक्टर कचेरीच्या परिसरात थांबवण्यात आला. सदूनं आपल्या पोराचं भाषण कधीच ऐकलं नव्हतं. ही पोरगं घरच्या भाकरी शिकून सोडून देऊ शकला नाही आणि समाजासाठी कशा भाकरी द्यायला निघालं म्हणून स्वतःची मागून थांबलेल्या मोर्चाच्या बाजूला येऊन उभा राहिला. जागोचं भाषण सुरू झालं. वाघापूरची माणसं काम करतात, कष्ट करतात, घाम गाळतात, पण तेच उपाशी राहतात. राहायला धड घर नाही, कपडा नाही. त्या घटनेवरचे अधिकार द्या. हे स्वातंत्र्य गरिबांना मिळू द्या. समतेवर देश उभा करा. मोर्चातील लोक जागोचे भाषण ऐकून टाळ्या वाजवत होते. जागो, सदू, आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा उमटत होत्या. सदू आपल्या पोराचं भाषण ऐकून भारावून गेला होता. त्याच्या डोळ्यातून आसवांच्या धारा फुटल्या. पोरगा समाजासाठी लढत असलेलं पाहून त्याचा कंठ दाटून आला. मोर्चातील जागोचं भाषण जास्तच आक्रमक होत होता. या कष्टकऱ्यांना राहायला घर, खायला भाकर द्या.
असे म्हणतात. एका मोर्चेकऱ्याला भरावून जाऊन आवेशानं आकाशाकडे एक दगड मारला. तो जोराने ओरडला, आम्हाला आमचे हक्क द्या. हे दृश्य पाहून पोलिसांनी अचानक हवेत गोळीबार केला. मोर्चेकरी सैरावैरा पळू लागले. जागोला बंदुकीची गोळी लागली होती. तो घायाळ होऊन खाली पडला. सदू पोरासोबत धावत गेला आणि दोन्ही हाताने कवटाळलं. त्याचे हात रक्तानं भरले. गोळी लागलेल्या छिद्रातून रक्त भळाभळा बाहेर पडत होतं. बा, आता माझ्याजवळ जास्त वेळ नाही. डोळ्यासमोर अंधार दाटून येतो. बारं, तुम्हाला कष्ट करून घाम गाळून शिकवलं. म्हातार वयात तुझा मी सांभाळ करू शकलो नाही. मला माफ करशील? नको पोरा, असं म्हणू नको. तू लय मोठा माणूस आहेस. त्यागी आहेस. तू गरिबांसाठी लढत आहेस. तू माझ्या पोटी जन्माला आला, पण समाजाचं लेकरू झालास. त्यांच्या अधिकारासाठी पुढे आलास. जागोनं बाकडे पाहिलं, पण कायमचा आपल्या बाच्या मांडीवर डोकं टेकवलं. सारा मोर्चा धाई मोकलून रडू लागला. त्यांचे अश्रू अंगार होत गेले. वाघापूरच्या झोपड्या हक्कासाठी जास्तच पेट घेऊ लागल्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.